म्हटलंय बघा, मास m moving with velocity v along x axis sticks म्हणजे ना चिकटला, तो another mass 2m moving along y axis with velocity 3v. Velocity of combination after collision हा ऑब्लिक इम्पॅक्ट आहे. ओके, थेरी तीच असते सॉल्व्ह करायची. बट ऑप्शन बघा, आपल्याला वेलॉसिटी ऑफ परफेक्टली इनॅस्टिक इम्पॅक्ट आहे, स्टिक टुगेदर. आपल्याला ऑप्शन मध्ये इन टर्म ऑफ आय कॅप अँड जे कॅप विचारलंय, बरोबर. मग मी वेलॉस लिहितो बघा, माझ्याबरोबर लिहा बिफोर, असं लिहा, बॉडी ड्रॉ करायची राहून देतात. बिफोर असं 2 पार्ट करा. एका बॉडीचं मास किती आहे एम, दुसऱ्या बॉडीचं मास किती आहे 2m. बिफोर, बरोबर. एका बॉडीची वेलॉसिटी u1 म्हणतोय आपण, u1 किती आहे व्ही आय कॅप. काय डाऊट आहे? असं व्ही आय कॅप का म्हटलं? बिकॉज इट मुव्हिंग अलॉंग विच ऍक्सिस, एक्स. एक्सला आय कॅपच म्हणतो ना. आणि दुसरी बॉडी मुव्हिंग अलॉंग विथ 3v, मग u2 काय येणार 3j कॅप, बरोबर. प्लस आफ्टर does both have a same velocity after impact, मास होणार m प्लस 2m, हे किती होणार आफ्टर इम्पॅक्ट मास झालं 3m आणि वेलॉसिटी फाइंड करायची आहे v. इम्पॅक्ट परफेक्टली इलास्टिक म्हणजे ई काय 0. याचा अर्थ काय, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. करा सॉल्व, ऑप्शन बघून सॉल्व करा, फार इझी आहे, फार इझी आहे असं म्हटलोय मी. ऑप्शन बघून सॉल्व करा. हा काय लिहिलंय श्रद्धा, लॉ ऑफ कन्झर्वेशन में समेशन पी आय इज इक्वल टू समेशन पी एम. इक्वेशन तर लिहायचंय m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टोटल मास m, दोन कंबाईन झाले ना म्हणून टोटल मास, इंटू v, डिफाईन करायचंय. हा m1 किती आहे mच आहे, u1 v आय कॅप. कोणी सॉल्व केलं मला अगोदर सांगा. m2 2m 3j कॅप velocity is equal to 3m into what v. m get cancel, 3 ने या साइडला डिवाइड करा, v by 3 i cap plus 2 into 3j cap डिवाइड बाय 3 दोन्ही टर्मला इज इक्वल टू v. आन्सर काय येणार एबीसी मधलं, एबीसी मधला आन्सर काय येणार 3 गेट कॅन्सल, 2j कॅप म्हणजे ऑप्शन v by 3 2v, v लिहायला पाहिजे, v लिहायला पाहिजे होतं इथं, v2 किती आहे 3v पाहिजे होतं, इथं सुद्धा 3v
इट्स 3v 3v 2v. ऑप्शन इज ए. कळाला? अवघड काहीच नव्हता, हा सगळ्यात सोपा प्रॉब्लेम होता. गॉट इट? लक्षात?